या ठिकाणी आज बोलवलेली आहे. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कारण काल दुर्दैवी अपघात झाला आणि त्यामुळे नाशिककरांच्या मनामध्ये जो एक राग रोष आपल्यावर आहे तो स्वाभाविक आहे. ॲक्सिडेंट क्लिप सुद्धा बघितलेल्या आहेत. त्या विषयात आपण न बोललेलं बरं, त्या विषयावर काही भाष्य करण्याची गरज नाही. पण ज्या पद्धतीने आज नाशिक शहरामध्ये कामं सुरू आहेत, सगळ्या रस्त्यांची कामं सिमेंट चालू आहे, मुख्य रस्त्यांची कामं सिमेंट कॉन्क्रीट चालले आहेत, व्हाईट टॉपिंग चाललेलं आहे, खोदकामही खूप चाललेले आहेत. जे MGN असेल, MSCB असेल, फायबर केबलचे असतील, STPचे असतील, काही ठिकाणी सगळी खोदकामं सुद्धा या ठिकाणी चाललेले आहेत. कारण आपल्याला कुंभमेळ्याच्या आता 1 वर्षावर आहे आणि 4-6 महिन्यामध्ये सगळी कामं आपल्याला आटपायची आहेत. 4-4.5 हजार कॅमेरे आपल्याला शहरामध्ये ठिकाणी लावायचे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आवश्यकही आहेत. पण ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत आणि त्याला आपण पर्यायी रस्ते दिलेले आहेत, मला अधिकाऱ्यांना सांगायचं की ते पर्यायी रस्ते नीटनेटके असले पाहिजे. सगळ्यात जास्त त्रास त्या रस्त्यांचा आहे. आपण एकीकडे रस्त्यावर कॉन्क्रीटचा करतोय, बरोबर आहे, पण पर्यायी रस्ता जो दिलेला आहे त्याच्यावर खड्डे पडणार नाहीत, त्याच्यावर खूप चिखल होणार नाहीत, पाणी थांबणार नाहीत. त्या ठिकाणी ही जबाबदारी आपली आहे, आपली म्हणजे ठेकेदाराची आहे आणि ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी बॅरिकेड लावायला लागत असतील, ते बॅरिकेड नीट असले पाहिजे, अन्यथा तिथे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण त्या ठिकाणी ठेकेदाराकडून करून घेतल्या पाहिजे. ठेकेदार काय थोडं मग ते कमी जास्त करतात, दुर्लक्ष करतात, पण अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी त्या ठिकाणी जास्त आहे. आपण त्या ठिकाणी कामावर थांबणं, वेळोवेळी भेट देणं हे सुद्धा आवश्यक आहे. मग तिथे काय कमी आहे, काय जास्त आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. अन्यथा आपण ठेकेदार काम करतोय, चाललंय, अधिकारी तरी जात नाही, तर हे काही योग्य नाही. आणि म्हणून मी आताच आपल्याला सांगतोय की आपण त्या कामावर असलं पाहिजे. त्या ठिकाणी बॅरिकेडची जी व्यवस्था करायची असेल ती केली पाहिजे. त्या ठिकाणी कुठेही खड्डे पडणार नाहीत, लोकांना त्रास होणार नाही, ही खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. ठेकेदाराची जबाबदारी आहेच, त्यांनी केलंच पाहिजे. पॅरलल रस्ता जो तो त्यांनी चांगला ठेवलाच पाहिजे, पण तो ठेवतो की नाही बघणार कोण, तर ती सगळी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. कुठेही कामामध्ये कसूर केलेला आता चालणार नाही, कुठेच कसूर केला चालणार. जे खड्डे 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 सगळ्या जो चर्चा आहे त्या खड्ड्यांच्या बाबतीत आपण आता इथेच निर्णय केलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जे काय करता येईल ते उद्यापासून करायचं आहे आपल्याला. कुठे त्या खड्डे दिसणार नाहीत अशी व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून त्या ठिकाणी मॅस्टिक ॲस्फॉल्ट असेल, कोल्ड ॲसॉल्ट असेल, सगळ्या गोष्टी काय लागत असेल, कुठे असेल नसेल ते आम्हाला सांगा, आपण ते मागवून घेऊ. पण या 2-3 दिवसात अंबड MIDCचा रस्ता असा झालेला आहे, तिथे सुद्धा आता 2 दिवस शनिवार रविवार आहे. महापौर मला म्हणाले 2 शनिवार रविवार आहे, त्यामुळे ते बंद ठेवून आपण त्या ठिकाणी लगेच तो रस्ता त्या ठिकाणी त्याचं म्हणजे चांगलाच करायचा आहे. नुसतं खड्डे बुजू नका त्या ठिकाणी, अगदी सरसकट तो चांगला करा. काही गोष्टी अशा आहेत की त्यामुळे या रस्त्यामध्ये पाणी आहे, खड्डे पडलेत, ते आपल्याला तात्काळ बुजवता येत आहेत. मागच्या वर्षी मी आपल्याला सांगितलं होतं कोल्ड ॲसॉल्टच्या बाबतीमध्ये की आपण ते लावा, आणा, ते झालं असेल नसेल ठीक आहे काय, पण आता यावर्षी कुठे कोणाची वाट न बघता काय परवानग्या लागतील, काय असेल नसेल ते मी तुम्हाला देतो घेऊन. तिथे पैशाची चिंता करू नका, कुठल्या फंडच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्या परवानगीची चिंता करू नका. मी तुम्हाला तात्काळ उद्या परवा सोमवारपर्यंत काय असेल, उद्या परवा सुट्टी असेल पण सोमवारपर्यंत मी तुम्हाला घेऊन देतो. काही गोष्टी मी आताच डीम समजा आपण ती परवानगी असं समजून आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे. कॉलन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. खरं आहे, आपण मोठे रस्ते इकडे करत असताना ती ट्रॅफिक वळवलेली आहे, त्यामुळे कॉलन्यांमधले रस्ते जे आहेत ते सुद्धा खूप खराब झालेले आहेत. त्याचं सुद्धा एक डिटेल DPR तयार करा. त्याच्यासाठी काय पैसे लागतील, कारण ते आवश्यक आहे. तिथं लोक आमच्या घरासमोरच खड्डे पडले, तुम्ही फक्त रिंग रोड करतायत, मोठे रस्ते करतायत. मला वाटतं हे काही त्या ठिकाणी योग्य नाही आहे. आणि आपण सगळ्या सूचना सगळ्या लोकप्रतिनिधी ह्या अतिशय बरोबर आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी वेगळ्या फंडाच्या निधीची आपण त्या ठिकाणी व्यवस्था करू, पण हे रस्ते सुद्धा नीट व्यवस्थित झाले पाहिजे. पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहे, आपणही दिशादर्शक फलक आहेत की नाही, ट्रॅफिक पोलीस आपले अलर्ट आहेत की नाही, कारण अशा ठिकाणी तर आपल्याला जास्त लक्ष घालावं लागेल. थोडे दिवस आहेत, फार दिवस त्रास होणार नाही नाशिककरांना, मी पुन्हा सांगेल, फार त्रास होणार नाही. पण आता जो आहे तो होणार आहे आणि हे खड्डे पडतायत, पाऊस खूप आहे. आता एवढा पाऊस सांगितलाय की मी तर मुंबईला जावं, दिव्य मराठीचा कार्यक्रम आहे, कुंभावरच कार्यक्रम घेतलेला आहे, तिथे जावं का नाही जावं अशा मनस्थितीमध्ये मी आहे. पण आता पाऊस पडला की पुन्हा त्या ठिकाणी खूप पाणी साचेल, माती वाहून जाईल. खड्डे बुजताना फार
माती आणि मुरुम टाकू नका, इतका चिखल त्या ठिकाणी होतो आणि मग ते परत त्याचा त्रास लोकांना अधिक होतो. त्यामुळे काय एकदा ऍडव्हान्स खूप टेक्नॉलॉजी आहे ती वापरून आपण त्या ठिकाणी काय काय करता येईल ते त्या ठिकाणी बघायचं आहे. अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. आपण आजपासून आता अजिबात असं चालणार नाही की बाबा काम सुरू आहे आणि आपण हजर नाहीत, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. जे जे अधिकारी असे कामावर ते काम चुकारपणा करतील त्याच्यावर निश्चित कारवाई होईल त्याच्या पुढे. कारण लोकांना इतका त्रास होतो, इतका त्रास सहन करायला लागतोय की त्याला लिमिट नाही. खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण असं होत असताना आपण तरी स्पॉटवर त्या ठिकाणी पाहिजे, त्या ठिकाणावर त्या ठिकाणी पाहिजे. आणि आपण ठिकाणावर नाहीये, काम चाललंय, बाकी रस्त्याची सगळी बोंबाबोंब चालली आहे, लोक ओरडतायत, अपघात होत आहेत, मृत्युमुखी पडतंय. मला वाटतं हे आता पुढे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. तो कोणी अधिकारी असो, कसाही असो, नवा असो, जुना असो, त्याच्यावर कारवाई होणार आहे. ती जबाबदारी तुमची राहील, तुमची राहील. डायव्हर्शन केलंय तर त्याला रस्ता दाखवा ना लोकांना, किंवा इकडनं जायचंय तिकडनं जायचंय, दिशादर्शक फरक दाखवा. ते आपली जबाबदारी आहे. पण ते बऱ्याच ठिकाणी दिसतच नाही. एकदा टाकलं पडलं किंवा त्याला कोणी लावतच नाही. मला वाटतं हे काही अजिबात योग्य नाही. आणि म्हणून नाशिककरांना कमीत कमी कसा त्रास होईल याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कुठे अपघात होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आता ही जी कालची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, तो ट्रॅफिक पोलिस अलर्ट राहा. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ते आपल्या हातात असतात, कोणाच्या हातात असतात. अपघात असतो शेवटी. आता तो कसा झाला काय झाला त्यात आपल्याला शिरायचं नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे. कुठेही असा अपघात परत होणार नाही, म्हणजे खड्ड्यामुळे तर होणार नाही याची काळजी सुद्धा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती आपण सर्वांनी घ्यावी. आता कुंभमेळा 1 वर्ष राहिलेला आहे. कामांची आपल्याला घाई आहे, सगळे कामही आपल्याला करायचे आहेत. आता एमजीएनएलच्या बाबतीमध्ये एमएनजीएलच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी सांगितलं, खरं वस्तुस्थिती आहे की त्यांना कोणी मालकच नाही की काय असं वाटतंय. झालेल्या रस्त्यात पुन्हा खोदतायत, पुन्हा करेक्शन देत आहेत, आपण पुन्हा बंद करतोय, पुन्हा खोदतायत. उद्या त्यांना या ठिकाणी बोलवा. माझं बोलणं करून देण्यात जाता फोनवर मी सांगतो ना की उद्या तुम्हाला यायचं नाही, मग बघू आपण काय करायचं त्यांचं. पण असंही चालणार नाही की आपण रस्ते करायचे, एवढा खर्च करायचा, त्यांनी पुन्हा खड्डे करायचे, पुन्हा लोकांना त्रासात टाकायचं, हे अजिबात चालणार नाही. अजिबात खपूनच घेतलं जाणार नाही. आणि म्हणून जे जे ठेकेदार असतील, ज्या ज्या यंत्रणा असतील त्यांना उद्या बोलून घ्या. त्यांना उद्या बोलून घ्या सगळ्यांना. एक अर्धा तास आपण त्यांच्याशी बोलू. सगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांना या ठिकाणी बोलवा आणि त्याच्यासोबत मग मी स्वतः बोलतो. त्यांना बंद खोलीत काय सांगायचं असेल तर मी सांगतो. म्हणजे उगाच काहीतरी खपून घ्यायचं सगळं आणि लोकांना त्रास टाकायचं हे अजिबात त्या ठिकाणी होणार नाही. काही टेंडर करत असताना मला वाटतं आता टेंडर 25-30% बिलो गेले, 35% बिलो गेले, 30% बिलो गेले. तर मला असं वाटलं की 30-35% टेंडर बिलो जाऊन कसे कामं होणार आहेत, दर्जेदार कामं कसे होणार आहेत. मग सगळे चाल ढकल होते, मग त्या सगळ्या क्वालिटीमध्ये फरक पडतो, कामाचा दर्जा बरोबर राहत नाही. तर इतकंही काही करायची गरज नाही. तर कसं काय 30-35% बिलो जाऊन बरं कसं काय भेटतो. 1 कोटीचं काम तुम्ही 60 लाखात 65 लाखात करतात, त्याच्यात तुम्ही अजून प्रॉफिट कमवणार आहात, कसं शक्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री मोदयांशी मी बोलतो. त्याच्यावर नेटवर्क सेंट्रल कंपनीला पण तिकडच्या एजन्सीला त्या ठिकाणी द्यायचं का, काय करायचं का, ते दुसरा उपाय नाहीये. भरणारे म्हणतील आम्ही भरतोय करतोय काम, बघून घ्या. पण ते तितकं तपासलं जात नाही, आपण तेवढं लक्ष देत नाही. एवढं 30-40% काम ऍक्सेप्ट करतो कसे काय आपण. ते रिजेक्ट करा, त्याच्यावर नवीन सोल्युशन मी मुख्यमंत्री महोदयांना, मान्य मुख्यमंत्री महोदयांना विचारून आपल्याला सांगतो. ते उद्यापासून आपण ती पद्धत आपण अंमलात आणू आणि चांगली कामं कशी होतील, दर्जेदार कशी होतील, लवकर कशी होतील याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे बारकाईने लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आज तातडीची बैठक आपण या ठिकाणी बोलवली होती की या पुढच्या काळामध्ये म्हणजे उद्यापासून आजपासूनच आपल्याला सगळे खड्डे भरायचे आहेत. कुठे आता खड्डे राहणार नाही नाशिकमध्ये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग त्यासाठी काय खर्च करायची तजवीज आपण त्या ठिकाणी करू आणि नवीन जे कामं सुरू आहेत आता ती लवकर कशी पूर्ण होतील, हे आता वेळेत कशी पूर्ण होतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ती होतील, पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये उद्या आपण पुन्हा सर्व ठेकेदारांना बोलून त्यांच्याशी चर्चा या ठिकाणी करू. की यापूर्वी अशी कधीही परिस्थिती नाशिकची नव्हती, अत्यंत खराब अशी स्थिती झालेली आहे. याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. विशेषतः तुम्ही प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेऊन या सगळ्या बाबत कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघू नका असं छगन भुजबळ यांनी थेट तुमचं नाव म्हटलं की मंत्री गिरीश महाजन यांनी यामध्ये लक्ष घालायची गरज आहे. बरोबर आहे, जबाबदारी माझीच आहे. मी कुंभमेळा मंत्री आहे आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये कधी झाली होती का.
आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो. मी वारंवार सांगितलं की मी आधी सुरुवातीला सांगितलं की नाशिककरांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की 4-6 महिने आपल्याला त्रास होणार आहे. हे मी वारंवार प्रत्येक सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं की आपल्याला पुढचे 30-40 वर्ष कुठे बघावं लागणार नाही. म्हणजे डांबरी रस्ते केले की दरवर्षी आपल्याला खड्डे बुजवावे लागतात, पुन्हा ते डांबर होऊन जातं. आपण त्यावेळेला शेकडो कोटी खर्च करतो, पण त्याचा उपयोग काही होत नाही, कारण इथे पाऊसही जास्त पडतो. डांबरी रस्ते कसे टिकतात याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा कॉन्क्रीट रस्ते झाले, व्हाईट टॉपिंग झाले, तर आपल्याला पुढचे 25-30 वर्ष त्याच्यावर खड्डा सुद्धा पडणार नाही. अशा क्वालिटीचे रस्ते आपण या ठिकाणी करतो आहोत आणि जवळपास 35,000-40,000 कोटी खर्च करून आपण सगळं नाशिक शहराचा चेहरामोहरच बदलवतो. आणि मग त्याच्यामध्ये सगळंच आहे, MNGL पण असेल, आपण फायबर त्या ठिकाणी टाकतोय. एका रोड खाली तर 7 प्रकारचे सगळे आपण कामं त्या ठिकाणी करतोय, युटिलिटी करतोय. मग STP पासून असेल, पाण्यापासून असेल, गॅस पासून असेल, सगळ्याच प्रकारचे. आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांना इतक्या सुविधा नंतर मिळणार आहे याची आपल्याला कल्पना आहे. जवळपास 4-4.5 हजार कॅमेरे आपण त्या ठिकाणी सगळे या ठिकाणी लावतो आहोत. आणि म्हणून नाशिक सगळं अगदी मॉडर्न नवीन नाशिक आपण या ठिकाणी तयार करतो आहोत. म्हणजे 6 महिन्याने नाशिकमध्ये येणाऱ्या माणसाला वाटेल की खरंच आपण कुठे आलेलो आहोत, अशा पद्धतीने आपण कामं करतो आहोत. आणि म्हणून थोडा त्रास होणार आहे, मी आधी सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये अशी परिस्थिती कधी नव्हती. आणि खरं आहे, कारण एवढे रस्ते कॉन्क्रीटचे कधी आपण बघितले का? सगळे डांबरी रस्ते होते, सगळे डांबरी रस्ते होते. भुजबळ साहेब जे म्हणतात ते खरं आहे की अशी परिस्थिती कधी नव्हती, आणि खरंच कधी नव्हती. आणि म्हणून आता आपण एवढे मोठे रस्ते करतो आहोत, हजारो कोटी त्या रस्त्यांसाठी खर्च करतो आहोत. आउटर रिंग रोड आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, शहरातले आपण सगळे रस्ते करतो आहोत, सगळे युटिलिटी आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आणि त्यामुळे थोडा त्रास होणारी वस्तुस्थिती आहे. पण भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण होतील. 6 महिने 7-8 महिने लागेल, वर्षभराचे कुंभ आहे, पण तोपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील. आणि मग मात्र नाशिककर म्हणतील की आमच्या शहरासारखं दुसरं शहर कुठलंही नाहीये. ही सुद्धा निश्चित लोक कौतुक करतील, असाही शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. पण त्यांचा राग, त्यांचा त्रागा हा जरी खरा असला तरी पण या ठिकाणी जी घटना घडली, जी दुर्घटना घडली, ती अतिशय वाईट घडलेली आहे. कालची दुर्घटना असेल, 4 लोकांचा त्यापूर्वी मृत्यू झालेला आहे, ही काही फार आम्हाला गोष्ट नाहीये. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये अगदी आम्ही युद्धपातळीवर आजपासून कामाला लागलेलो आहोत. आठवडाभरामध्ये सगळं काय काय जे लागेल नाही लागेल, खंड असेल, साहित्य असेल, काय असेल, परवानग्या असतील, सरकार दरबारच्या परवानग्या असतील, तर डीम समजून आपण या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. युटिलिटीमध्ये MNGL असेल, MSCB असेल, त्या जे काही संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही. पाईपलाईन वाला येतो, बुजून जातो, बुजवतो, परत ड्रेनेज वाला येतो. तर महापालिका प्रशासनाचा जो काही त्या ठेकेदारावर अंकुश पाहिजे किंवा वचक पाहिजे त्या पद्धतीने काम होताना दिसत तो अंकुश आहे. फक्त MNGLच्या बाबतीमध्ये ती थोडी केंद्र सरकारची गॅस कनेक्शन देते, कंपल्सरी त्यांना द्यावेच लागतील, लोकांनी घ्यावे लागतील. आणि त्यांना वरतून असा जे आहे किंवा तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, त्याची परवानगी घ्या, त्याची परवानगी घ्या. मग कॉर्पोरेशन परवानगी देत नाही, मग कोणी अडवतं, ते बोलत नाहीत आम्ही. पण मग त्याच्यामुळे त्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत, त्यांचा GRच तसं आहे की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. पण काय होतंय, आपण रस्ते केले मस्त येत आहे, मग हे कनेक्शन राहिलं फोडा येते, परत आपण ते बुजवतो, परत याचं राहिलेलं आहे, त्या बंगल्याचं राहिलंय, परत फोडा. मला वाटतं त्यामुळे एकच एजन्सी अशी आहे, बाकी एजन्सीचा आमचा सगळ्यांचा समन्वय या ठिकाणी आहे. पण MNGLच्या बाबतीत त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, पण ते आले नाही. ठीक आहे, आपलंही 2-3 तास आधीच ठरलं. मी पण भिवंडीला ते 10 लोक मुख्यमंत्री मग तिथे आलो, तिथून मग माझं यायचं ठरलंच होतं, तिथे आलो. आता पुन्हा मुंबईत येतो, पुन्हा उद्या सगळं इथे येतोय. तर उद्या आपण MNGL सगळ्या ज्या एजन्सी, सगळ्या युटिलिटीच्या खालच्या 7 त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. पण निश्चित सगळ्यांमध्ये आपला समन्वय आहे. फक्त MNGL असं आहे की ते थोडं ऐकून घेत नाही, पुन्हा आपल्या केलेल्या कामावर खड्डे करताय, परत आपल्याला ते बुजवावे लागतात किंवा त्यावर कॉन्क्रिटीकरण करावं लागतंय. आणि म्हणून त्यांना सुद्धा उद्या काय त्या भाषेत समजायची आम्ही देऊ. आंदोलन होतं आमचं. पालकमंत्री नसल्यामुळे नाशिकची अशी अवस्था झाली असं देखील मला वाटतं पालकमंत्री असो का नसो, मला वाटतं काही घटना घडली तर मी लगेच हजर राहतो, मला माहितीये. मग काय नॅचरल क्लायमेट येऊ द्या, कुठे काय पूर येऊ द्या, कुठे आग लागू द्या, कुठे काय लँडस्लायडिंग होऊ द्या. परवा रात्री सुद्धा मी 3-4 वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरला रात्री वरती आदिवासी पाड्यांमध्ये लोकांना काढत होतो. कधी मी कमी पडलो ते सांगा, इतक्या वेळा पाऊस पडला, इतक्या वेळा काही संकट आलं, कधी असेल, मी कधी कमी पडलो नाही. त्यामुळे पालकमंत्री असले काय
राज्याचे मंत्री आहेत ना. हो मी कालच इथे आलो असतो पण मी रत्नागिरीला होतो, काल कोकणामध्ये होतो, काल आणि परवा, त्यामुळे मी वेळेच्या हिशोबाने मला थोडा उशीर आलोय खरंय. पण आज सकाळी मी भिवंडीला होतो, 10 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, तिथे मी त्या ठिकाणी तिथून सगळं मी नाशिकला आलेलो. भाऊ तुम्ही तुम्हाला पालकपदाची कमी बिलकुल महसूस होऊ देणार नाही, भाऊ नाशिकला तुम्हाला जाणवणार नाही तुम्हाला पालकपदाची. पालकमंत्री तुम्ही आहात आणि 26 जानेवारी 15 ऑगस्ट पण ध्वजारोहण तुम्ही करता. नाही, मी असं म्हणणार नाही. तुम्ही वाईट शब्द टाकू नका, अहो भूषण बीच आहे म्हणून. भाऊ तुम्ही एकटे आहात, परंतु नाशिकला आता विधान परिषद निवडणुका झाल्या, मंत्री 4-4 दिवस नाशिकमध्ये तळ डोकून होते. महापालिकेचं आहे आणि कुठल्या प्राधिकरणाचं आहे ते निश्चित होत नाही. ठीक आहे, ठीक आहे. बहुजन साहेबांनी म्हटले की महापौर असतील, आमदार असतील, यांचा अधिकारी काहीच ऐकत नाही. अशा अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करतो? त्याला जोडून दुसरा एक प्रश्न आहे. शहराभियंता अध्यक्ष जागेवर नाहीये, ते सतत सुट्टीवर असतात. मागे त्यांचं माडा प्रकरण होतं, ते सुट्टीवर होते, लोकांची कामं झाली नाही आणि त्यांचे कार्यकारी अधिकारी पण इथं ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसत नाही. असं असताना संपूर्ण जबाबदारी शहराभियंत्याची असते आणि ती ह्या जबाबदारीपासून पळत असं वाटत नाही का? भाऊ काय काय मी या सगळ्या नाही माझा एकेकाचं उदाहरण तुम्ही सगळे एकत्र 5 प्रश्न दिले कसं होईल? महापौर आणि आमदारांचं ऐकत नाही, या अधिकाऱ्या- जे अधिकारी महापौर आणि आमदारांचं ऐकत नाही, त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? निश्चित मला वाटतं तशी तक्रार जर आमदारांनी केली, महापौरांनी केली, नाही भुजबळ साहेब भुजबळ साहेब म्हणतात तो विषय ठीक आहे, ते म्हणताय, पण आमदारांनी सांगावं, महापौरांनी सांगावं की आमचा अधिकारी ऐकत नाही, निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल. आता कोणाची हयगय केली जाणार नाही, तो कोणी असो काही असो, कोणाची हयगय केली जाणार नाही. तुम्ही ते काही खाजगी कामं सांगतील गोष्ट वेगळी आहे, पण तुमचं सार्वजनिक कामासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर कोणाची हयगय त्या ठिकाणी केली जाणार नाही. भाऊ खड्डे दुरुस्तीसाठी टेंडर निघाले का यांना विचारा, वर्क ऑर्डर झाली असेल तिथे कॉपी दाखवा. त्याला जोडून अजून एक प्रश्न नाही, कोटकर कुटुंबियांकडे मी आल्यास त्या ठिकाणी जाऊन आलो, त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली. खरं अतिशय मोठं दुःख त्यांचं त्या ठिकाणी आहे. लहान 5 वर्षाची मुलगी आहे, आता 7-8 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं, पण त्यांचा उदरनिर्वाह तो काही फार ते काही मोठे घरचे पैशावाले नाहीत किंवा फार मोठा उद्योग व्यवसाय त्यांचा अतिशय छोटासा उद्योग त्यांच्यासाठी गणपती बनवायचा वगैरे काहीतरी आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण त्यांची पुढची जबाबदारी ही निश्चित त्या मुलीची जरी विशेष करून तिला 5 वर्षाची मुलगी आहे, ती अगदी मुलगी म्हणून स्वीकारलेली आहे. कारण त्यांचं दुःख सांगण्याच्या पलीकडे होतं. त्यांचे वडील होते मुलाचे, त्यांची आई होती, ज्या पद्धतीने ते सांगत होते, रडत होते, आणि म्हणून त्यांची परिस्थिती जेमतेमच आहे. आणि म्हणून मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था महापौरांनी काल सांगितलं की ते सगळं मीच बघेल, काय असेल नसेल चांगल्या शाळेमध्ये तिला टाकण्याची व्यवस्था असेल किंवा ज्या शाळेत असेल तिकडे चांगल्या शाळेत टाकलं त्याची फी आता आम्ही म्हणून भरायची हिंगोली त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. बाकी काय काय जी व्यवस्था असेल, एक मुलगी म्हणून मी ती जबाबदारी घेतलेली आहे. पण सरकारकडून जी मदत असेल ती मदत, त्यांना नोकरीची व्यवस्था, कारण ती मुलगी MSc झालेली आहे, त्यांची पत्नी जी आहे ती MSc झालेली आहे, चांगली उच्च शिक्षित आहे, त्यामुळे त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे, ते आम्ही त्यांना देऊ.